कागल राष्ट्रीय महामार्गावर सीमा तपासणी नाक्यानजीक झालेल्या अपघातात हेरले तालुका हातकणंगले येथील 42 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला। शब्बीर हजरत देसाई असं मयत इसमाचं नाव असून तो अंबप येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहे। दुचाकीवर मागे बसलेला इसम जखमी झाला आहे। हा अपघात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडला असून अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे। कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ॲक्टिवा मोपेड क्रमांक MH096768 वरून मयत शब्बीर हजरत देसाई आणि जखमी मोहम्मद कादर खतीब हे दोघेही हेरले येथून हुक्केरी येथे नातेवाईकांकडे चालले होते। कागल येथील सीमा तपासणी नाक्याजवळ आल्यानंतर सीमा तपासणी नाक्याकडे वळायचे की समोर अडथळ निर्माण केलेल्या रस्त्याकडे जायचे अशा संभ्रमावस्थेत ते सापडले असावेत। दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकखाली सापडल्यानं शब्बीर देसाई यांचा मृत्यू झाला, तर मोपेडवर मागे बसलेले मोहम्मद खतीब राहणार हेरले हे जखमी झाले। जखमीवर कागलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले। मयत शब्बीर देसाई यांचे कागल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मयत शब्बीर देसाई यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी नागमोडी वळणाचा आणि वरचेवर होणाऱ्या अपघातामुळे असलेला मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद केला। या दरम्यान उद्धव ठाकरे शिवसेनेचे कागल शहर प्रमुख अजित मोडेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्याने रस्त्यावर उभारण्यात आलेली सुरक्षा रक्षकांची केबिन उलटवून टाकत तेथील खुर्च्या रस्त्यावर फेकून दिल्या। अपघातानंतर ट्रक तेथेच सोडून चालकाने पलायन केले आहे। कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वैभव जमादार हे पुढील तपास करीत आहेत।